हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शारंगे सरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज मी पुन्हा व्लॉग घेऊन आलेलो आहे आपल्या जीप रेस्टोरेशनचा. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही जसं बघितलं जीप रेस्टोरेशनचं ग्राइंडिंग वगैरे मारून झालेली, त्याचं थोडंफार असं गाडीचं आपलं वेल्डिंग वगैरे बाकी होतं, त्याला नवीन पत्रा बसवणार होते. मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये दाखवलेलं. जर नसेल बघितलेलं तर तुम्ही लास्ट व्लॉग बघून घ्या. आणि आज व्लॉगमध्ये आपण बघूया की किती आपल्या जीपवरती काम झालेलं आहे. लास्ट टाइम आम्ही त्यांना जेव्हा फोन केला होता ते बोललेले की गाडीमध्ये व पत्र्याचं काम चालू होतं तेवढ्यात वेल्डिंग मारायचा गॅस सिलेंडर असतो तो लीक होऊन जरासा आग पसरलेली अख्ख्या पूर्ण म्हणजे गाडी भोवती. तर आम्हाला पण म्हणजे माझा भाऊ नंतर जाऊन बघून आला तर काय गाडीला एवढं डॅमेज नाही झालं, फक्त पेंटला जरासा पेटून गेलाय आणि झालंय ब्लॅक वाला पेंट पेटलाय आणि फक्त ब्लॅक अशी शेड पडली आहे. तर बाकीचं असं काय डॅमेज नाही झालं माहीत. फक्त ज्या माणूस जो करत होता वर्क त्याला जरासे हात वगैरे भाजले आहेत, तर त्याला हॉस्पिटल वगैरे नेऊन झाला. आता तो बरा आहे असं, पण महिनाभराची रेस्ट वगैरे घ्यायला लागेल असं बोलतात. तर आज आपण जाऊन, मी तर आज आठवडा दीड आठवडा झाला असेल मी गेलोच नाही आहे. तर आज जाऊन मी पण बघणार आहे की गाडीवरती किती काम झालं आहे. तर आम्ही काल त्यांना फोन केलेला तर ते बोलले की उद्यापासून मी जरा दुसऱ्या वेल्डरला घेतो आणि त्याच्याकडून काम करायला चालू करतो. तर आज आपण जाऊया, नेमकी बघूया किती काम झालं किती नाही. तर व्लॉग्स थोडे डिले होत आहेत मला पण माहिती आहे, कारण की गाडीवरती जेवढं काम होईल तेवढंच मी दाखवू शकेल. त्याच्याऐवजी मी आता नवीन व्लॉग्स, दुसरे व्लॉग्स, ट्रॅव्हलिंग व्लॉग्स वगैरे चालू केले आहेत. तर त्याला पण तुम्ही बघा, सपोर्ट करा. चला आजच्या व्लॉगला स्टार्ट करूया. जो जला था वो इस साइड में जला था, पूरा ब्लैक हो गया. देखो पूरा पेंट भी कड़क हो गया है, पूरा ये जल गया था इतना हिस्सा. तो अभी ये अंकल ने ये वाला नया पतरा लगाया है, मतलब अभी ये सामने भी लगाया है नया. कुछ प्रोग्रेस तो है. और ये सीट के लिए वेल्डिंग ये भी किया है उन्होंने. देखो मशीन वगैरह सब इधर ही पड़ा है, सब कर रहे हैं अंकल. ये वाला पूरा जो फ्लोरिंग आपण बदलने वाले आहेत, हे पण काकाने नवीन फ्लोरिंग बसवली आहे, जी तुम्हाला सांगितलेली की पूर्ण नवीन फ्लोरिंग बसवणार आहेत काका. तर ही पूर्ण नवीन फ्लोरिंग बसवली आहे. आता ह्याला फक्त ते थोडे वेल्डिंग मारले, ते कसं आहे आता करणार आहेत ते त्यांना विचारावं लागेल. लाईट गेलेली आहे आज गॅरेजला पण. आणि हे जळालेलं तुम्हाला सांगत होतो, जो धमाका झाला आहे तो पूर्ण हा हिस्सा पार्ट पूर्ण जळून गेला. हे बघा आपला पूर्ण कडक झालं आहे ते पेंट. हे पण काकाने आता बसवून घेतलं आहे. आणि त्या साईडला पण जास्ती काही काम नाही झालं आहे, तेवढंच. आता काका काय परत पेंटिंग मारेल, कधी स्टार्ट करतोय माहिती नाही. गाडीची बॅटरी डेड झालेली वाटते, जम्प स्टार्ट मारली. उद्या दिवस जाऊ दे ना, ग्राइंडर फिरवायचं अजून. कल ग्राइंडर लगेगा. हाँ, ये देखो ये अंकल है वो, एक दिन बढ़ा देते, महीने बढ़ा दे, 15 दिन. अंसारी बोलेगा तो बहुत इधर, अंसारी बोलते खाली अंशुमन पूछेगा तो बहुत है इधर. आवड अंशुमन पूछेगा तो पता चलेगा ना. आज काय लाईट गेली का? हे पूर्ण पटून गेलंय, पूर्ण पोपड्या निघतायत. नाही मधलं असं काय नाही, एवढंच पेटलंय असं, फक्त ब्लॅक झालंय. हीट जास्ती लागली याला. हे बघ काळा सर्व. हे पण एक देखो भैया जी, पूर्ण पोपडे वगैरे निघत आहे. लाईटर आलंय, जास्ती काही काम नाही झालेलं मिळत. जसं मी तुम्हाला बोललेलो की गाडीचं सर्व तसंच आहे अजून. बाकी वेल्डिंग फक्त ही झाली आहे, ती वेल्डिंग, आणि हे मागचा पत्रा झालेला आहे. बाकीचं सर्व गाडीचं काम तसंच आहे. सामान पण अजून आलेलं नाही आहे, कारण की ह्या गाड्या थोड्या रेअर आहेत, तर सामान पण भेटणं थोडं रेअर आहे. हे आपल्याच गाडीचं आहे का रे? 16 नाही, आपल्या गाडीचं नाही माहीत. सर्व तसंच आहे, फक्त फ्यूल कॅप कुठे ठेवली ती आता विचारतो मी त्यांना. बाकी काय हे सर्व झालेलं ते. आता परत उद्या ते ग्राइंडर मारणार आहेत. ग्राइंडर मारल्यानंतर अजून समजेल की किती पत्रा खराब आहे. पण आता ते बोलले की हे पत्रा सर्व चांगला आहे, फक्त मागचा पत्रा खराब होता तोच टाकतोय. हा अजून मजबूत पत्र आहे, हा मजबूत पत्र आहे. सर्व म्हणजे जेवढी बॉडीमध्ये आहे सर्व मजबूत पत्रे आहेत. फक्त हा पत्रा इथे घासून गेलेला, पूर्ण तुटून गेलेला. आणि ह्याला जरासा होल पडला आहे, ते पण मी त्यांना उद्या विचारेन की नक्की त्याला काय करणार आहे. जर हा खराब असेल तर मग तो पण चेंज करायला लावू. पण ते बोलले की मजबूत आहे, त्यांनी दाखवलेलं आम्हाला. फक्त मध्ये जरा सीटचे होल्स पाडतो ना आपण, तेव्हा ते रस्टिंग झालेलं आहे त्याच्यामुळे. आणि हे सीट बसवण्यासाठी म्हणजे आपले सीट्स जे नवीन आपण आणलेले होते त्याला ते मागे पुढे जरा सीट ॲडजस्टेबल वगैरे होण्यासाठी तशा सीट्स आम्ही आणल्यात. कारण की आधीच्या जे सीट्स होत्या ते डायरेक्टली वेल्ड होत्या बॉडीलाच, मग त्या मागे पुढे व्हायच्या नाही.
त्या स्टिक तिकडेच राहायच्या. मग आता त्या सीट आम्ही जे नवीन आणले आहेत ते मागे पुढे वगैरे सर्व होणारसारखे आहेत, त्याच्यासाठी हे त्यांनी हे लावलेलं आहे. आता बाकीचा काय अपडेट असेल ते बोलत आहेत की उद्यापासून मी ग्राइंडर मारून झाल्यावरती पुट्टी वगैरे मारायला घेईल, तर मग उद्या समजेल. मग उद्या जरी हे मारायला घेतली तर त्यांनी आपण उद्या येऊन परत ब्लॉग बनवूया. ह्या सीट्स आहेत आपल्या, त्या सीट का माप ले रहे अभी कि कहाँ वेल्डिंग वगैरह करेंगे. बराबर, ये थोड़ा नीचे आएगा और थोड़ा ऊपर होएगा, थोड़ा हाइट होएगा वो. कि मतलब थोड़ा आगे चले, मतलब कोई बैठा चलाएगा तो वो भी आगे खिसक की चला पाएगा. थोड़ा मार के सीधा करके यहाँ पे लेना है. हाँ, ये जो है ना ये ऊपर आएगा. ऊपर आएगा. इसमें इसलिए है कि थोड़ा पूरा बैठो ताकि बोल्ट सही जगह भी. देखिए ये ऊपर आ जाएगा, तो थोड़ा बैठो. ये तो आगे पीछे तो आएगा ही, आगे पीछे तो ये सीट आएगा ही. थोड़ा बैठने बोल रहा हूँ, बैठो तो वही हिसाब से कि कितना हाइट उसको लेना है वो हिसाब से बोल रहा हूँ. हाँ, तुला बसून बघ सांगतोय. कितना हाइट लेना है उसको. नहीं तो इधर अंदाजा कर देंगे तो फिर डालो ना ऊपर ही डालो ना, क्या करना है. ये लेना है, कैसे लेना है. थोडा नीचे लेना पडेगा, नीचे लेना पडेगा थोडा. काय बोलतो. खालती घ्यायला लागेल ना, तुझ्या तर पायाला लागत आहेत ते स्टेरिंग. ते थोडा नीचे ले लो. थोडी मागे जायचं तर मागे येऊन चालले तुझा, कारण की म्हणजे पाय हे इकडे येणार नाही. क्लच दाबवेल का बघ मग. हां, ये थोड़ा सीधा होएगा तो और नीचे जाएगा. नीचे जाएगा सर, ये नीचे जाएगा. ठीक आहे. ये थोड़ा हाइट होएगा. हां, फुल बकेट सीट आहेत भेंडी, पूर्ण आयुष्य चिपकून गेल्या. इसको पीछे लेना तो पीछे जाएगा, आगे लेना तो आगे जाएगा. चल चालू कर. गाडी चालते समजलं नाही तर मग समजलं गाडी चालते ना, तू राहिला मागे. नहीं थोड़ा नीचे जाएगा तुझा जगह हो जाएगा. थोड़ा नीचे जाएगा जगह हो जाएगा. बस तो बराबर आ रहा है. थोड़ा नीचे का. हाँ बस खाली अपने बहुत ज़्यादा करोगे तो 5 मारोगे या तो फिर बोईसर तक आओगे, बस इससे और लंबा तो जाना नहीं है. कैसा है हम लोग का मूड पे डिपेंड है. हाँ, आप बोलोगे ना निकलना है तो गुजरात को भी जाएंगे. दमन. हाँ, भरोसा नहीं. उस दिन तो ऐसे ही टाइम पास ये बोला कि टाइम पास करने के लिए किधर जाते हैं हम लोग, डायरेक्ट गुजरात. बाद में पता है जब किससे देखा तो गुजरात तक पहुंच गए थे. गुजरात में जाके आ गए घूम के. इसके लिए अभी थोड़ा मेरे को जजमेंट हो गया कि जब पैर हाँ. चलता है तो थोड़ा सीट हमको नीचे लेना है. वो अपना सीट पुराना वाला लाया क्या उससे? वो आ जाएगा भाई. वो आ जाएगा नहीं, वैसे ही सड़ा देगा उधर वो. नहीं अब सड़ेगा, बारिश नहीं होगा. अब बारिश नहीं होगा पर वो कोई गंदा हो जाएगा सीट पूरा. थोड़ा नीचे गया ना तभी इधर नीचे आया. लोहे को भी थोड़ा ब्लैक मार देना, पीछे का सीट लगाओगे. हाँ वो समझ. वो भी लगाने का है ना, इसलिए नीचे गया ना तो हाँ. नीचे आया. हाँ. ये और सीधा कर दीजिए, नीचे बाजू नीचे जाएगा ना तो सीधा हो जाएगा. अभी इसका हम लोग के हिसाब से अच्छा है. अभी हम लोग के पैर के हिसाब से हाँ, एकदम फर्स्ट क्लास, एकदम फर्स्ट क्लास. बराबर. खाली बस आपको ही थोड़ा तकलीफ. वो थोड़ा नीचे जाएगा तो आप लोग के लिए कोई भी चलाएगा तो बिंदास बिंदास चलाएगा. हाँ. कैसे आप फ्री में करके तो तुम्हें तो वैसा भी चलने को तैयार. वो सीट लेके आओ उसके पास से, फिर वो वाला, फिर पीछे वो भी वेल्डिंग मार के लेंगे ऐसा. लेके आ जाता हूँ पहले इसको अंदर. हाँ, हाँ. बाहर पॉलिटर तो भर देते, ये गाड़ी चालू करके लेके जाऊंगा. लेके आना. हाँ चलेगा ना. अरे डिझेल फुल आहे आधीपासून, तसं फुलच आहे टाकी. पेंडिंग है, कब से चालू करोगे? मतलब मेरे को उस हिसाब से आने मस्त माउंट फिरवतो एकदम. हाँ, कल के दिन समझो कि ग्राइंडर ब्लेंडर होगा, परसों से समझो पेंटिंग चालू है. परसों. हाँ परसों आ जाओ. ठीक है. इसका फ्यूल कैप किधर है? 8 बजे 9 बजे. इसका फ्यूल कैप, फ्यूल कैप क्या? फ्यूल कैप. डीजल का कैप किधर है? हाँ, वो खाली मत करा, उड़ाओ मत ताकि फुल था. इसका मतलब ये नहीं कि पूरा गायब नहीं भाई. वो खाली टाका मारने के लिए. हाँ, दिखाए कि कहीं आग उग ना पकड़े. वही पता चला. मैं बोला नहीं तो गुम हो जाएगा, वांदे हो जाएंगे. मिलता नहीं है वो लोग खेला लगाएगा डालते हो नहीं करना. अरे और अपना सामान कब आएगा अंकल? सामान कौन सा? लाइट लाइट वगैरह. लाइट जो आ जाएगा, लाइट आने में टाइम नहीं लगेगा. वो स्टेयरिंग का प्राइस वगैरह कुछ बोले कि नहीं? लाइट आने जो पेंट होने से पहले आपका लाइट पूरा आ जाएगा. ठीक है. लाइट आ जाएगा, वो इंडिकेटर आ जाएगा. विचार तुम्ही हाँ ठीक है. इंडिकेटर आ जाएगा. हाँ स्टीयरिंग आ जाएगा और हॉर्स पाइप आ जाएगा. ठीक है. नहीं है. हाँ है, ये हॉर्स पाइप है.
the next day. की सीट नहीं आती ना भाई, तो इसको एडजस्ट करना पड़ता एडजस्ट करना पड़ता है। है। और उसका हैंडल भी नीचे टच हो रहा था करके ना, वो उतना नीचे हाइट लेगा तो ये कभी भी आगे नहीं चले जाएगा, तो उसको कट करके ही इसका पोजीशन वही चेंज अच्छा किया, वो अच्छा किया। एक और थोड़ा सा इसमें चेंज हो जाएगा तो क्या अच्छा रहेगा मालूम है, ये ना यहाँ से हाँ। थोड़ा सा बैंड करना चाहिए इधर, ये जो पूरा फोर्थ गियर हाँ। रिवर्स है ना, एक मिनट रिवर्स डालो, तो भी उतना क्लोज नहीं आना चाहिए ना, थोड़ा सा उसका पहला गियर देखा है क्या? पहला टाकना, पहिला अटकला क्या? चालू नाही मिळत ना, चालू नाही ना तिला हलवायला लागेल। पहला गियर डालते ना, इधर से पूरा उधर तक चला जाता है वो पहले। ये यहाँ पे भी पूरा उन्होंने सिलेंडर भर दिया है। ये अपना वाला बुलेट है, वो है उल्टा गियर वाला, मैकविल फुल वाइट। नवीन मध्ये कन्वर्ट केलंय पहिले माझे तीन बार कलर मार चुका हूँ मैं भाई। हे आले का आपले ब्रासचे कुठल्यावर मागवेल मी, मला फोन कर, जसे मागवेल ना तसे फोन कर। बघ हँडग्रीपच चांगली पण भेटली तर मागा। बड़े मोटे है ना, ये चेंज किए। ये कैसा मेरे गाड़ी में पूरा ब्रास लग चुका है, पूरा ब्रास है, खाली ये हैंडल का और ये थोड़ा एक गिर गया। इसमें आरडी का हैंडल डाला है, आरडी स्कूटी का। ये हमारा ये वाला एक गिर गया। अमित भाई हँडल ग्रिप आणि हे मागव ना, भेटतोय तुला। म्हणून नवीन मोबाईल घ्यायचा आहे। पेंट बनाने कब देंगे चाचा? ये देखो अपना जीप का पुराना आगे का जाली। नाही घुसत आहे, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, फॅमिलीमध्ये कोणाला पण ज्यांना जीप वगैरे या गाडीचा रेस्टोरेशन वगैरे बघायला आवडत असेल। व्हिडिओ परत आणणार आहोत रेस्टोरेशनच्या, ज्या आपण बुलेटवरती पण बनवणार आहोत। बुलेट नंतर यामा पण आम्ही कदाचित बनवू, तर तुम्ही त्याच्यासाठी पण बनवून राहा आपल्या चॅनलवरती। नवीन व्हिडिओ अपडेट पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आणि बघा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। थँक्यू, बाय।